जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निम्न सरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांचा महागाई भत्ता DA DR वाढीसंदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे। कोणती ती अपडेट आहे? महागाई भत्ता DA DR कधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता 3% वाढ जी आहे त्या वाढीसंदर्भातला निर्णय राज्य सरकार कधी घेणार या संदर्भातल्या कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या। अनेक राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारक या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे। केंद्र सरकारच्या महागाई भत्ता वाढ करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना देखील त्वरित महागाई भत्ता वाढ जी आहे ती थकबाकीसह द्यावी या मागणीसाठी राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव घेतलेली आहे। थकबाकीच्या मागणीसाठी महासंघाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलेले असून या प्रकरणी त्वरित निर्णय घेण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आल्याची माहिती गदी कुलते यांनी दिलेली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महासंघानं निवेदन दिलेलं आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलै 2024 पासून 3% वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता 53% झालेला आहे। राज्य शासनाच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावानं याआधीच लागू करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील महागाई भत्ता वाढ देण्याचं राज्य शासनाचं प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3% महागाई भत्ता वाढ आणि घरभाडी भत्ता वाढ तसेच तद अनुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनानं विनाविलंब घ्यावा अशी मागणी या निवेदनात केलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या आठवड्यामध्ये याच्या संदर्भातला निर्णय राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये होऊ शकतो आणि सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना त्यांची DA वाढ जी आहे, DR वाढ जी आहे ती जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगारामध्ये केली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। असा निर्णय झाला तर अर्थातच कर्मचारी, पेन्शनधारकांना ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।